भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कवाड येथे उपसरपंचपदी सौ जयश्री पंढरीनाथ दुमाडा व सदस्यपदी सौ दक्षता दीपक टोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ तसेच माजी सरपंच, उपसरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित उपसरपंच जयश्री पंढरीनाथ दुमाडा व सदस्य दक्षता दीपक टोकरे यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी वर्ग व ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी उपस्थित सर्वांनी ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन व जनतेच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। कवाड ग्रामपंचायतीच्या विकासाला या निवडीमुळे नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। आज ग्रुप ग्रामपंचायत कवाडच्या उपसरपंचपदी श्री पंढरी दुमाडा यांच्या सौभाग्यवती सौ जयश्री पंढरीनाथ दुमाडा यांच्या आज उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। खऱ्या अर्थाने गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आज आपण बघितलं तर मागच्या 8-10 वर्षापासून एक विकासांचा सपाटा या कवाड ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे आणि प्रत्येक नव्या चेहऱ्याला, नव्या सदस्याला एक आपण पद देऊन आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि सर्व इथे अनुभवी सदस्य आहेत, प्रत्येकाला अनुभव आहे, प्रत्येकाचा हातभार आहे आणि या दृष्टिकोनातून श्री पंढरी दुमाडा यांचा नेहमीच आपल्या कुठल्या गावकीचा कार्यक्रम असेल किंवा सार्वजनिक कामं असतील त्याच्यात नेहमीच पंढरी दुमाडा यांचा पुढाकार असतो आणि याच मुले आज जयश्री पंढरीनाथ दुमाडा यांची सर्वांनी मिळून निवड केली आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ही संपूर्ण ग्रामपंचायतीची कमिटी असेल, सदस्य असतील, तर हे नक्कीच विकासाची कामे एक चांगली करतील याची मला मी आज या ठिकाणी जयश्री दुमाडा यांना शुभेच्छा देतो। तसेच वार्ड क्रमांक 4D मधील आपल्या आज मी त्यांना श्रद्धांजली वाहतो जे आपल्यामध्ये हयात नाही आहेत, बनुबाई मुंजे, आणि त्यांचा पद रिक्त झाल्याने ज्या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आहे आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी बिनविरोध दक्षता दीपक टोकरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो। आज बिनविरोध होणं म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की गावात कुठल्याही प्रकारचा विरोध नाही याचं हे प्रतीक आहे आणि मला वाटतं अशा प्रकारे जर हे सर्व सदस्य असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, सांबरे मॅडम असतील, हे असे आपण सर्व मिळून जर एकत्र चांगली कामं केली मला वाटतं असेच इलेक्शन यापुढे बिनविरोध होत राहतील। मी सर्व सदस्यांना आणि नवनिर्वाचित उपसरपंच यांना, नवनिर्वाचित सदस्य यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। ग्रामपंचायत कवाड कुळच्या उपसरपंचपदी जयश्री पंढरीनाथ दुमाडा यांची बिनविरोध निवड झालेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। सौ दक्षता दीपक टोकरे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झालेली आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन। गेल्या 7-8 वर्षापासून आमची जी बॉडी आहे अतिशय चांगली कामं करीत आहेत व याच्या पुढे ते करत राहतील। व नवीन उपसरपंच मॅडम आहेत त्यांच्याकडूनही मी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी गावाची समाजाची कामं असतील ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशा मी आशा व्यक्त करतो। मी ग्रुप ग्रामपंचायत कवाड्याच्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आहे, सौ योगिता विठ्ठल सांबरे। आज आमच्याकडे ग्रुप ग्रामपंचायत कवाड येथील उपसरपंचपदी बिनविरोध म्हणून जयश्री पंढरीनाथ दुमाडा यांची निवड झालेली आहे, त्याबद्दल मी त्यांना माझ्यापासून व आपल्या ग्रामपंचायतीकडून हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते। तसेच आमच्या ग्रामपंचायतमध्ये एक पद रिक्त होतं, त्या जागी आमच्या इथे दक्षता दीपक टोकरे यांची निवड झालेली आहे, त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते। अपेक्षा तर सगळ्याच आमच्या आहेत, चांगल्याच आहेत, सगळे आमच्या कमिटी सगळे मेंबर सगळे आहेत ते चांगलेच आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत। तरी मॅडमनी याच्या पुढे अजूनही आपल्या गावाचा काय अजून विकास होईल या दृष्टीने आणि पुढील काही जी विकास कामं आहेत ती त्यांनी पुढे चालू करावी आणि त्यांना याच्यावर शुभेच्छा देते मी। श्री सखाराम महाराज ग्रुप ग्रामपंचायत पॅनल
आज कवाड ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी उपसरपंच म्हणून पंढरीनाथ बारकू दुमाडा यांच्या सौभाग्यवती जयश्री पंढरीनाथ दुमाडा यांची आज या ठिकाणी बिनविरोध उपसरपंचपदी निवड झालेली आहे. खरं तर मी त्यांना एवढंच सांगेन की गावच्या प्रथम नागरिक सरपंच मयुरी संदेश गुरव आणि आमचे सर्वांचे करता धरता निलेश गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2022ला जेव्हा इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जयश्री पंढरीनाथ दुमाडा यांचा फॉर्म हा संदेश गुरुनाथ गुरव यांनी तातडीने भरून 5 मध्ये त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी त्यांचा फॉर्म भरून त्यांना नुसतं निवडून नाही आणलं तर त्यांना बहुमताने निवडून आणलं आणि त्याचं चित्र त्याचा रिझल्ट आज तुम्हाला बघायला बोलतो. नुसतं रिझल्ट नाही, ते ग्रामपंचायत सदस्य निवडून सुद्धा आले आणि त्यांना उपसरपंच पदावर सुद्धा बसवलेलं आहे. खरं तर मी निलेश गुरव साहेबांचा आणि या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मयुरीताई यांचं सर्वांचं आणि सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांचं सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नवनिर्वाचित सदस्य ज्या टोकरे मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.